मार्गशीर्ष शुक्ल पंचमी या दिवसाला विवाह पंचमी या नावाने सुद्धा ओळखले जाते व ह्या दिवशीच दशरथनंदन श्रीराम आणि जानकी पुत्री जानकी यांचा विवाह जनकपूरमध्ये त्रेतायुगात मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. सीता स्वयंवरात श्रीरामाने धनुष्य तोडल्यानंतर जनक राजाने अयोध्येला दूत पाठवून राजा दशरथ यांना विवाहाचे निमंत्रण दिले. राजा दशरथ यांनी आपल्यासोबत वरात घेऊन जनकपूरला प्रस्थान केले व मोठ्या थाटामाटात जनकपूर येथे विवाह संपन्न झाला. त्यानंतर मोठ्या थाटामाटाने विवाह पंचमीला श्रीराम आणि जानकी यांचा विवाह संपन्न झाला. अयोध्यासह देशाच्या अनेक राम मंदिरमध्ये विवाह संपन्न केला जातो. अयोध्यात आज श्रीराम मंदिर पूर्ण दिव्याने सजवले जाते व विवाह सोहळ्याचे देखावे करून मिरवणूक काढली जाते. कित्येक ठिकाणी वरात व राम विवाह याचे सोहळे पार पाडले जातात. अयोध्येमधून एक खास राम वरात काढली जाते व ती जनकपूर येथे जिथे त्रेतायुगामध्ये श्रीराम आणि जानकी माता यांचा विवाह झाला होता तिथे नेण्यात येते. जनकपुरी नेपाळ येथे जानकी मंदिरात हा विवाह सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो. मंदिराला भव्य दिव्य रोषणाईने सजवून एक विवाह स्थळाच्या स्वरूपात सजवले जाते. श्रीराम व जानकी यांना पारंपरिक लग्नाचे वस्त्रे व दागदागिने घालून तयार केले जाते व त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये हिंदू पद्धतीने आजच्या जानकी मंदिरात हा विवाह सोहळा मोठ्या हर्षोल्लासाने पार पाडला जातो. आजच्या दिवशी येथील जनकपुरी येथील सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाते व जनकपुरीमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते. जनकपुरी आणि सीतामढी बिहार, ज्या सीतामढीमध्ये जानकी भूमीतून प्रकट झालेली होते तिथे हा विवाह सोहळा फक्त सीताराम यांच्या लग्नापर्यंतच आठवण केला जातो, सांगितला जातो. ह्यापुढून सीतेचे म्हणजे त्यांच्या कन्येचे पुढील जीवन तेथील लोकांना त्रासदायक व कष्टदायक वाटते. कारण सीतेचा विवाहानंतर 14 वर्ष वनवासावरून परत आल्यानंतर अग्निपरीक्षा झाल्यानंतर त्यांचे गर्भारपण व ह्या गर्भारपणामध्ये वनात जाणे, त्यानंतर त्या भूमीत समावल्या जातात. हे सर्व त्यांना फार कष्टदायक वाटते. कित्येक घरामध्ये आजच्या दिवशी विवाहाचे मुहूर्त असले तरी ते विवाह टाळले जातात. कारण सीतामाता आणि श्रीराम यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भगवान विष्णू यांचा श्रीराम अवतार व लक्ष्मी मातेचा जानकी अवतार यांचा शुभ विवाह अतिशय शुभ मानला जातो. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.